यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। मणिपूरमध्ये एनडीएमध्ये मोठी फूट पडलेली आहे। एनपीपीचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय समोर आलाय। तर मणिपूरमध्ये एनपीपीनं भाजपची साथ सोडलेली आहे। एनपीपीचा भाजप अध्यक्ष नड्डा यांना पाठिंबा काढत असल्याचं पत्र पाठवलेलं आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल मणिपूर, ज्या ठिकाणी मागील दीड वर्षापासून हिंसाचाराच्या घटना समोर येतात। पुन्हा एकदा या ठिकाणी हिंसाचारासारखी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि अशामध्ये आता भाजपचा जो मित्र पक्ष होता एनपीपी, कोनराड संगमा यांचा हा पक्ष, त्यांनी आपला पाठिंबा काढून घेतलेला आहे। तर एनपीपीनं सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि तसं पत्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पाठवलेलं आहे। राज्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आपण असमाधानी आहोत। राज्यातील परिस्थिती हाताळण्यामध्ये इथलं सरकार हे यशस्वी झालेलं नाही, अपयशी ठरले असं म्हणत एनपीपीनं एनडीएचा पाठिंबा काढून घेतलेला आहे। मात्र तरीही भाजप सरकार मणिपूरमध्ये कोसळू शकणार नाही, कारण त्यांना इतर पक्षांचा पाठिंबा आहे, बहुमत त्यांच्याकडे आहे। त्यामुळे एनपीपी या पक्षाने जरी पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला असला तरी देखील भाजपचं सरकार मात्र मणिपूरमध्ये कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।